आमच्या मराठी फॅक्टर आहात. जय शिवराय. मराठी फॅक्टरमध्ये तुमचं स्वागत. दुर्ग भ्रमंतीच्या एक नवीन एपिसोडमध्ये आज आपण जातोय किल्ले तिकोनाला. आणि किल्ले तिकोनाच्या या प्रवासावरती आपल्याला हा सुंदर नजारा पाहायला मिळतो. इकडे पवना डॅमचं पाणी सुद्धा दिसतंय आणि समोरच जो एक सुळका दिसतोय तो आहे तुंग किल्ला. त्याचा हा नजारा पाहण्यासाठी आम्ही इथे थांबलो. नजारा अतिशय सुंदर आहे आणि इथून हलावंसं वाटत नाही खरं. मित्रांनो, समोर जो दिसतोय तो तिकोना किल्ला आहे. संकेत, आज आपल्याला तिकोना पाहायला जायचं आहे, तर कसं वाटतंय तुला आता इथे येऊन? इथून भारी वाटते. वातावरण पण गार आहे काल पडलेल्या पावसामुळे, त्यामुळे गड चढायला आनंद. तर चला मग किल्ल्याची चढाई सुरू करू. तिकोना किल्ला पवन मावळ प्रदेशात असून किल्ल्याच्या पायथ्याशी तिकोना पेठ हे गाव आहे. किल्ल्याचा आकार त्रिकोणी असल्यामुळे किल्ल्याला तिकोना हे नाव पडले असावे असे सांगितले जाते. या किल्ल्याला इतिहासाच्या पानांमध्ये फार महत्त्व मिळाले नसले तरी हा किल्ला आज पर्यटकांची पसंती बनला आहे. किल्ल्याची चढाई सोपी असून किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 3500 फूट उंचीवरती आहे. किल्ल्याला वितंडगड असे सुद्धा म्हणतात. किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाजवळ पोहोचताच समोर दिसतो तो हा छोटेखानी दरवाजा. किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाजवळ आता आपण आलोय आणि माझ्या मागे जो दिसतोय तो किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे. संपूर्ण कातळामध्ये कोरलेला हा दरवाजा आपल्याला इथे दिसतोय आणि दरवाजा सुस्थितीमध्ये आहे. मला वाटतं संवर्धन झालं असावं दरवाजाचं, कारण इतके वर्ष या कातळामध्ये ते तत्कालीन दरवाजे राहणं थोडंसं कठीण आहे. पण आत्ता सध्या तरी दरवाजा सुस्थितीमध्ये आहे. इथे मला एक कवी भूषणाचा छंद आठवतोय, तो मी तुम्हाला म्हणून दाखवतो. साजी चतुरंग वीर रंग में तुरंग चढी, सर्जा शिवाजी जंग जितन चलत है, भूषण भनत नाद बिहद नगारन के, नदी नद मद गए भरत के रन है, आइल फैल खैल फैल खलक में गैल गेल गजन की ठैल पैल सैल उलसत है, तारा सुतरनी धुरी धारा पर लगत जिमी, धारा पर पारा पारावर यो हलत है, पारावर यो हलत है. तर मित्रांनो, याचा अर्थ आणि हा छंद मी तुम्हाला खाली देतोय, तुम्ही नक्की वाचा. वा वा. तिकोना किल्ल्यावरती आपल्याला मित्र भेटलेले आहेत, म्हणजे ते आपले व्हिडिओ वगैरे बघतात. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ते आम्हाला ओळखतात. तर मित्र, तुमचं नाव काय? माझं नाव वीरेंद्र पाटील आहे, मी जळगावचा आहे. आदित्य पवार. वेगवेगळे आम्ही हे करतो, ट्रेकिंग करतो वगैरे, म्हणजे आज सुट्टी वगैरे मिळाली तर आम्ही
म्हणजे एक हॉबी म्हणून किंवा अरे एक वा. शिवाजी महाराजांना समजण्यासाठी हां की आम्ही एक प्रत्येक गड असं फिरत त्यांचे विचार वगैरे ते पण आम्ही हे करत असतो. चांगलं. 2-1दा कधीतरी फिरत अरे वा, नाही चांगलं आहे. म्हणजे या सह्याद्रीचं एकदा वेळ लागलं ना की ते सुटत नाही. सुटत आणि नाही. खरं तर एक चांगलं व्यसन म्हणायला काय हरकत नाही खरं तर. हा, ते आहेच. आतापर्यंत हा 8वा-9वा किल्ला असेल. अरे वा वा, छान आहे. सर्वात पहिला सिंहगडच होता कारण हा. गड आमच्या घराजवळच आहे. अच्छा अच्छा, म्हणजे पुण्यापासून जवळ असल्यामुळे तो किल्ला पण तो किल्ला पाहायला बरा चांगलं वाटतो. वाटतं. जवळ पण आहे आणि किल्ला छान छान आहे. आहे. इतिहास आहे किल्ल्याला खूप चांगला. तर तुम्ही पण सरांच्या व्हिडिओ पाहत चला, लाईक करत चला. अरे थँक्यू, धन्यवाद. ओके, माझ्या शिवबार पहिल्या दरवाजातून पुढे जाताच काही उत्साही ट्रेकर्स मंडळी भेटली. आपल्याला खूप उत्साही मावळी इथं भेटलेले आहेत आणि खूप छान गाणी म्हणताना आपल्याला दिसलेले आहेत. तर तुमचा हा जोश किंवा हा जो उत्साह आहे तो कुठून येतोय आणि काय सांगाल या किल्ल्याबद्दल, इतिहासाबद्दल? नमस्कार, मी आणि माझे मित्र आम्ही शिरूरवरून इकडे आलेलो आहे. अच्छा, असंच आम्ही पाहुणा कॅम्पेनसाठी आलो होतो खास. हा. परंतु इकडे आल्यानंतर कळालं की तिकोना इथून फक्त 12 किलोमीटरच्या अंतरावर आहे. बरं. आणि इतक्या लांब आल्यानंतर आपण महाराजांच्या जवळ आलो नाही. मला असं वाटतं आपण काहीच कमवलेलं नाही. तिकोना किल्ला हे नाव असं पडलेलं आहे कारण आपण जर वरती बघितलं तर या किल्ल्याचा आकार हा त्रिकोणी आहे. बरोबर. म्हणून त्याला तिकोना हे नाव पडलेलं आहे. आणि ज्यावेळेस पुरंदरचा तह झाला त्यावेळेस 23 किल्ले महाराजांनी मिर्झा राजा जयसिंगला दिले होते. त्या 23 किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला होता. बरोबर. आणि मला खूप गर्व वाटतो, खूप आनंद वाटतो की वरती आल्यानंतर सगळा त्रास आपला नाहीसा होऊन जातो. खूप फ्रेश वाटतं. मला असं वाटतं की सगळ्यांनी इकडे यावं आणि एकदा नक्कीच गड किल्ल्याची स्वारी करावी. थँक्यू सो मच. मित्रांनो, खरं तर ना इतिहासाबद्दल खरीच चांगली माहिती आहे आणि त्यांचा उत्साह बघून खरं तर आम्हाला थोडासा जो कंटाळा किंवा एक लॅग चालला होता तो सगळाच निघून गेला. तर मला तुमचं नाव सांगा, तुमचं नाव मला जाणून घ्यायचं आहे. मी सागर ढवळे, मी HDFC बँकेत काम करतो शिरूरला. अच्छा. परंतु गड किल्ल्याची मला भटकंती करायची खूप आवड आहे आणि आज मी माझ्या मित्रांना घेऊन आलेलो आहे. आम्ही असेच इथून पुढे खूप गड सर करणार आहे आणि मला असं वाटतं की ते सगळ्यांनी करावे. नक्कीच, आणि भारी वाटतं तुमच्याकडे गप्पा मारून. तर काही पावले पुढे जाताच समोर दिसतो तो किल्ल्याचा दुसरा दरवाजा. मित्रांनो, आता आपण किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजावरती आलोय. दरवाजावरती आपल्याला 2 बुरुज पाहायला मिळतात आणि या बुरुजांची आता बरीच पडझड झालेली आहे. तर आता या भग्नावस्थेमध्ये हा दरवाजा आता आपल्याला पाहायला मिळतो. पण या बुरुजावरनं या किल्ल्याची भव्यता आपल्याला लक्षात येते. तर या दरवाजातून पुढे जाऊ आणि किल्ला एक्सप्लोअर करूया. या दरवाजातून आत जाताच डाव्या हाताला लागते ते किल्ल्याची माची आणि बुरुज. किल्ल्याची चढाई करताना काही सुंदर दृश्ये आपल्याला थांबायला भाग पडतात. उन्हाचा तडाखा चांगलाच आहे. त्यामुळे जर तुम्ही ट्रेकिंगला येणार असाल तर तुमची ट्रेकिंग जर्नी थोडीशी लवकर सुरुवात करा, म्हणजे उन्हाचा त्रास नाही होणार. या किल्ल्यावर मारुतीची भली मोठी मूर्ती कोरलेली आहे. चपेटदान मारुती आहे, तिथे आलेलो आहे आणि भली मोठी मारुतीची मूर्ती इथं या कातळामध्ये कोरलेली आहे. जवळपास बघितलं तर 10 फूट उंचीची ही मूर्ती असायला पाहिजे. आणि ही जर मूर्ती तुम्ही बघाल तर या मूर्तीला चपेटदान मारुती असं म्हणतात. कारण जर तुम्ही ही मूर्ती पाहाल तर मारुती जो आहे तो चपेट मारण्याच्या आवेशामध्ये आहे. आणि जर तुम्ही पाहाल तर तो हात तिकडे वरती गेलेला आहे मारुतीचा आणि खाली पायाखाली एक राक्षसीन आहे आणि त्या राक्षसींचं नाव जे आहे ते पनवती राक्षसीन, जे आपण म्हणतो ना की तुझ्या मागे पनवती लागली, ते खरं तर ही राक्षसीन आहे. आणि त्या पनवतीला पायाखाली दाबत हाताचा पवित्र घेऊन
चपेट मारण्याच्या या पवित्रामध्ये असताना हे हनुमानाची मूर्ती आहे. तर म्हणून या हनुमानाला चपेटदान हनुमान असं म्हटलं जातं. चपेटदान मारुतीचे दर्शन घेऊन पुढे जाताच काही ऐतिहासिक वास्तूंचे भग्नावशेष दिसतात. पुढे गेल्यावर एक पाण्याचं टाकं आणि समोर काही गुहा दिसून येतात. मित्रांनो, आत्ता आपण जिथे बसलोय ते खरं तर इकडे किल्ल्याच्या काही वास्तू पूर्वी होत्या, कारण त्याचे अवशेष इथं पाहायला मिळतात. माझ्या समोर आणि माझ्या मागे काही वास्तूंचे पडझड झालेले अवशेष आहेत आणि त्याच ठिकाणी आत्ता आपण बसलोय. तर इकडं खूप छान सावली आहे आणि खूप छान वाटतं इथं. मित्रांनो, किल्ल्याच्या इतिहासाबद्दल बोलायचं तर किल्ल्याचा इतिहास फार नोंदवला गेला नाही आहे. मलिक अंबरने 1489 साली निजामशाही स्थापन केल्यानंतर त्याने लोहगड, विसापूर आणि या किल्ल्याचा म्हणजे तिकोना किल्ल्याचा ताबासुद्धा निजामशाहीमध्ये गेला. या गडाचं दुसरं नाव वितंडगड असं आहे, पण या किल्ल्याचा आकार त्रिकोणी असल्यामुळे तिकोना किल्ला असं या किल्ल्याला ओळखलं जातं. सन 1657 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड आणि विसापूर किल्ल्यासोबतच या तिकोना किल्ल्याचा ताबासुद्धा आपल्याकडे घेतला. मिर्झाराजे जयसिंग याच्यासोबत झालेल्या पुरंदरच्या तहामध्ये शिवाजी महाराजांना हा किल्ला मोगलांना द्यावा लागला होता. तर हा किल्ला प्रामुख्याने टेहाळणीचा किल्ला म्हणून ओळखला जातो. संकेतला ती जागा एवढी आवडली की संकेतचा तिथून पाय निघत नव्हता. तर त्या गर्द सावलीमुळे थोडा वेळ बसलो असतो तर संकेत झोपलाच असता. या किल्ल्यावर चुन्याचा घाणा चांगल्या अवस्थेत असून याच घाण्यात चुना बारीक केला जायचा आणि त्याच चुन्याचा उपयोग बांधकामासाठी केला जात असे. मित्रांनो, गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आता आपण आलोय आणि इथून ज्या पायऱ्या आहेत त्या पूर्ण अशा खड्या पायऱ्या आहेत. तर आता या चढायला मजा येणार आहे खरं तर. आणि किल्ल्याचा दरवाजा तुम्हाला इथून दिसत असेल. तर हा दरवाजा पार केला की आपण बाले किल्ल्यावरती जाऊ. मित्रांनो बघा, या ज्या पायऱ्या आहेत त्या आता आपण बांधलेल्या आहेत आणि पूर्वीच्या काळाच्या ज्या पायऱ्या आहेत म्हणजे त्या या आहेत. या पायऱ्या ज्या आहेत त्या कोरलेल्या पायऱ्या आहेत, त्या इंग्रजांनी तोडल्या. तर त्याच्यानंतर चढाई सोपी व्हावी म्हणून या पायऱ्या आत्ता आपण बांधलेल्या आहेत आणि यासुद्धा आकर्षक पायऱ्या आहेत. आणि ओव्हरऑल या किल्ल्याचा जो लुक आहे तो खूप छान वाटतो या पायऱ्या चढल्यानंतर. तर चला मग. किल्ल्याचा प्रमुख दरवाजा पार करून आल्यानंतर आपल्याला इकडे एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. या टाक्यामध्ये पाणी स्वच्छ आहे, पण वरती एक बोर्ड लावला की पाणी पिण्यायोग्य नाही आहे. त्यामुळे स्वच्छ दिसत असेल तरीसुद्धा पाणी पिऊ नका, कारण सेफ्टी इज इम्पॉर्टंट. बरोबर संकेत? आता आपल्याला या 80 डिग्रीच्या या पायऱ्या ज्या आहेत त्या पार करायच्या आहेत. संकेतची तयारी झालेली आहे. संकेत इज रेडी टू गो. चला तर मग आपण या पायऱ्या चढून जाऊयात. चला ट्रेक करूयात छानपैकी.
औरंगजेबाचा मुलगा अकबर आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भेटीनंतर अकबर तिकोना किल्ल्यावर राहिल्याची नोंद आहे. पण गडाचा हवामान त्याला न मानवल्यामुळे त्याला गड सोडावं लागलं. आपल्याला किल्ल्याच्या दरवाज्यावरती एक मावळे भेटलेले आहेत आणि ते मला वाटतं की दररोज किल्ल्यावरती येतात. तर तुमचं नाव सांगा. जय शिवराय. माझं नाव सुजित मोर. मी तिकोनाचा किल्लेदार म्हणून या ठिकाणी काम. किती वर्षापासून तुम्ही इकडे आहात? मला 16 वर्ष झाले मी किल्ल्यावरती नेहमी येता? हो, नेहमी. अरे बापरे. तर खूप छान वाटलं असं मावळी वेशामध्ये पाहून. खरं तर आम्हाला सगळ्यांना ऊर्जा मिळते एक प्रकारची. आणि किल्ल्याचं जे वैभव आहे ते तुमच्याकडे बघून आम्ही कुठेतरी ते इमॅजिन करतो की त्या काळी किल्ले कसे असतील किंवा मावळे कसे असतील, दरवाज्यावरती पहारा कसा देत असतील. तर थोडीशी आयडिया आम्हाला तुमच्याकडे बघून येते. तर छान वाटलं. आपल्याला गुळू पाणी देऊन त्यांनी आपलं किल्ल्यावरती स्वागत केलेलं आहे. तर त्यांच्या या स्वागतासाठी मी मराठी फॅक्टरकडून त्यांचा आभारी आहे. जय शिवराय. किल्ल्याचा प्रमुख दरवाजा वरती चढून आल्यानंतर इकडे काही पाण्याच्या लेण्यासुद्धा आहेत आणि इकडे आपल्याला एक ताई भेटले जी ऐतिहासिक पुस्तक इथे वाचत बसले किल्ल्यावरती. आणि तुझं नाव सांग प्रथम. माझं नाव श्यामबाला आहे आणि मी पुण्याची रहिवासी आहे. आणि ही माझी मैत्रीण आहे स्नेहल भोसले. जय शिवराय. जय शिवराय. आम्ही दोघीही पुण्याचे आहोत आणि आम्ही शनिवार रविवार जसं वेळ मिळेल तसं गडावरती भटकंती करत असतो. खरं सांगायची गोष्ट जर झाली तर महाराजांचं नाव घोकत बसणारी खूप लोक आहेत, पण त्यांना खऱ्या अर्थाने जगणारी ही फार कमी आहेत. ज्यांच्यामध्ये बेडेकरांचं नाव येतं, मेहेंदळी सारख्या लोकांचं नाव येतं किंवा पुरंदर आपले बाबासाहेब पुरंदरे आहेतच. तर अशी खूप मोठी मोठी लोक आहेत, पण यांना आपण जेवढं जवळ करण्याचा प्रयत्न करतो तर ती एकच गोष्ट, एकतर त्यांची पुस्तकं ही माध्यम आहेत किंवा तुम्ही त्यांचे व्याख्यानं पाहू शकता, ऐकू शकता. हे ऐकून पाहून वाचून तुम्ही इतिहासाच्या जास्त जवळ जाऊ शकता तुमच्या स्वतःच्या बुद्धीने तर्क लावण्यासाठी. कारण इतिहास ही अशी गोष्ट आहे की तुम्ही जेवढा विचार करणार तेवढे त्या गोष्टीला फाटे फुटणार. बरोबर. आणि मग ते त्यातला योग्य फाटा कुठला किंवा योग्य विचार कुठला हा तुम्हाला कळायला हवा. म्हणून अशा मोठ्या लोकांची बोटं धरून आपण कायम चाललं पाहिजे. आता दुसरा मुद्दा असा आहे की भरपूर सारे लोक गडावरती येतात, फिरतात, बसतात, गप्पा मारतात. म्हणजे आम्ही आता इथं बसून मी यातल्या कथा तिला सांगत होते की बाबा असं ह्या कथेमध्ये आहे, तसं त्या कथेमध्ये आहे. तर अशा काहीतरी डिस्कशन गडावरती व्हायला पाहिजेत ही माझी खूप इच्छा आहे की तुम्ही ग्रुप डिस्कशन करा रादर दॅन तुमच्या आयुष्यात काय चाललंय वगैरे वगैरे गप्पा करण्यापेक्षा या किल्ल्यावरती काय इतिहास झालाय, ह्या भिंती, ह्या माती काय सांगतायत, या गोष्टींना तुम्ही शोध लावा. तुम्हाला आवडत नसेल तर ज्यांनी लावलंय की मग तुम्ही त्यांची त्या गोष्टीला वाचा फोडा. आणि खरं तर ताई ना, शोधला तर देवही सुद्धा मिळतो. तर आपण जर शोधलं तर ही दगड आपल्याशी बोलतील असं वाटते मला. हो, मग इतिहास तसाच शोधला जातो. दगडा मातीशी बोलूनच इतिहासाचं संशोधन केलं जातं. त्यामुळं जेव्हा तुम्ही कधी किल्ल्यांवरती भेटी देताय, गाठी देताय, स्वच्छता, रिबिल्डिंग हे तर सगळीकडे चाललेलं आहे, पण खऱ्या अर्थाने तुम्हाला जर इतिहास जगायचा आहे, शोधायचा आहे, तर तुम्ही तिथं जाऊन निवांतपणे एक मोकळा श्वास घेऊन ना महाराजांच्या 4 कथांचं पुनर्वाचन केलं पाहिजे. आणखीन 4 लोकांना सांगितलंही पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त असंही एक आम्ही उपक्रम करतो की मोडी लिपी सहसा लोकांना माहिती नाही आहे, जी महाराजांच्या काळात वापरली जायची. महाराजांनी स्वतः ती लिपी वापरली आहे. नंतर प्रिंटिंग प्रोसेसमुळे त्याच्या आपल्याला प्रिंटर उपलब्ध नाही होऊ शकत, त्यामुळे ते बंद झाले वापरण्यात. आणि नंतर मराठी प्रचलित आली, त्याच्या आधी होती मोडी. तर भरपूर लोकांना माहिती नाही, पण प्रॉब्लेम हा आहे की महाराजांची पत्र, महाराजांचा इतिहास हा मूळ मोडीमध्ये. तर मध्ये आम्ही असाही उपक्रम केला होता की गडावरती जायचं आणि मोडी लिपीमध्ये लिहायचं. मग जेणेकरून 4 लोक येतात विचारायला की हे काय ताई, हे काय वगैरे. तर आपण त्यांना आणखीन 4 गोष्टी सांगू शकतो की हा ही महाराजांची लिपी आहे, ह्या लिपीचा
जागर होणं जास्त गरजेचं आहे, ह्या लिपीचं संशोधन होणं जास्त गरजेचं आहे. किंवा 4 लोकांनी हे जसं मराठी शिकताय किंवा गरज नसतानाही इंग्रजी जेवढं तुम्ही जास्त शिकताय त्याच्या पाठीमागं पडताय, इंग्लिश मिडियम स्कूल आहेत, जे पण कल्चर आहे त्यापेक्षा मोडी लिपीच्याही थोडंसं तुम्ही मागं पडलं पाहिजे. खरं तर ही खूप मोठी शोकांतिका आहे आपली, की आपल्याला त्याचं किंमतच कळाली नाही की किती मोठा ठेवा आपल्याकडे आहे. आपण ओरडतो की आपल्याकडे काहीच नाही, खरं तर जे आहे ते आपण जपलं नाहीये. त्याची जाणीवच नाहीये नाही, लोकांना. जाणीवच त्यांना नाही. वाटतं की अरे काहीतरी काय माहित नाही काय, आणि ते चुलीत टाकून देतात. बरोबर. मग हे असं होऊ नये, कारण ह्याच्यामुळे खूप मूळ जी माहिती आहे ती आपली वाया गेली आहे. बरोबर. मग ती परत जागर करण्यासाठी आपण तोही एक उपक्रम करत असतो. वाचनाचा उपक्रम आहे, गडकोटांना भेटी देण्याचा उपक्रम आहे, स्वच्छतेचा उपक्रम आहे. म्हणजे प्रत्येकाने आपापल्या परीने यात सहभागी व्हावं. एखाद्याने बुद्धीने व्हावं, एखाद्याने शक्तीने व्हावं, धनाने व्हावं, तनाने व्हावं, ज्याला जे सोयीस्कर पडेल त्याने करावं, सहभाग घ्यावा. पण केलं पाहिजे. केलं म्हणजे पाहिजे. आज जर आपण नाही केलं तर कदाचित आपल्या लेकरांना फक्त चित्रांमध्येच ते गडकोट दिसते. खरं आहे. आणि खरं तर मला एक गोष्ट ऍडिशनल यामध्ये सांगायची की वारसा हा विचारांचाच असतो, विचारांचा. आणि शिवविचारांमध्येच राष्ट्र उभं करण्याची ताकद आहे अजून सुद्धा. त्यामुळे त्या गोष्टीला खतपाणी घालणं म्हणजे आपल्यासारख्या युवा पिढीने गडांवरून अशी काहीतरी चांगली 4 कामं केली पाहिजे. किंवा आता नाही गड इथलं हा छोटासा गड आहे, खूप जास्त उंचीचा नाही, तरी पण ते चढण्यासाठी खूप तरुणांना त्रास होतो. आम्ही येताना जाताना उतरताना बघितलं. तर तुम्ही वर नाही येऊ शकत तर तुम्ही घरात बसून किमान या गोष्टीचा जागर करा, विचारांचं धन तुम्ही कमवावं. बरोबर. त्यामुळे ही एक छोटीशी धडपड आहे, आशा आहे. आणि तुमच्या माध्यमातून आता तुम्ही याचं काय करणार आहात माहित नाही मला. नक्कीच आम्ही या गोष्टी खरं तर याच गोष्टीसाठी आपलं चॅनल सुरू. आमच्या चॅनलचं नाव आहे मराठी फॅक्टर, आणि तुम्ही आमच्या मराठी फॅक्टर आहात. खरं तर आम्ही असे युनिक लोक शोधत असतो. तर खूप खूप आभार. एवढं छान तुम्ही सगळं सांगितलात, मोजक्या शब्दामध्ये सांगितलात, आणि खूप छान वाटलं आम्हाला सुद्धा तुम्हाला भेटून. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. खरंच खूप छान लोक आपल्याला या किल्ल्यावरती भेटतात, आणि ज्या ताई होत्या शांबाला, त्या आजच्या आपल्या मराठी फॅक्टर आहेत. तर मराठी फॅक्टरच्या माध्यमातून आपण अशा युनिक लोकांना शोधतो. शिवविचार या आत्ताच्या काळामध्ये रुजवत आहेत ते लोक आपण शोधतोय, आणि तेच आपले मराठी फॅक्टर असतात. तर आजच्या आपल्या मराठी फॅक्टर आहेत त्या शांबाला आहेत. तर खरंच छान वाटलं, आणि आता आपण पुढची जर्नी कंटिन्यू करूयात. मित्रांनो, बाले किल्ल्यावर आपल्याला एक महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं, आणि मंदिराच्या खालीच आपल्याला काही लेण्यासुद्धा पाहायला मिळतात. त्या अशा लेण्या इकडे आहेत, आणि काही भग्नावस्थेमध्ये आपल्याला नंदी आणि महादेवाची पिंड जी आहे ती सुद्धा पाहायला मिळते. बाले किल्ल्यावरती एक बुरुज आहे, आणि त्या बुरुजावरती आता आपण आलो, आणि या बुरुजावरनं खूप छान नजारा पाहायला मिळतो. आणि या बुरुजावरूनच आपल्याला 3 किल्ले दिसतात, ते मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो बघा, हा जो किल्ला आहे समोर तो तुंग किल्ला आहे, आणि समोर जो आहे इकडे तो आहे लोहगड किल्ला, आणि त्याच्या समोर विसापूर किल्ला. ही 2 किल्ल्यांची जोडी इथे आहे, आणि हा तुंग आहे, आणि इकडे हे पवना बॅक रिझर्वायर वॉटर आहे. बाले किल्ल्यावरती एक आपल्याला पाण्याचं टाकं पाहायला मिळते. बाले किल्ल्यावरती जे राजवाडे होते त्या राजवाड्यांना या पाण्याच्या टाक्यातूनच पाण्याची व्यवस्था केली गेली असावी. जय शिवाजी महादेव. बघा मित्रांनो, छोट्या मावळा इकडे घोषणा देतोय. तर छोट्या मावळ्याचं नाव काय आहे? ओजेश. छान छान. मस्त. मित्रांनो, बाले किल्ल्यावरती आता आपण आलोय, आणि बाले किल्ल्यावरती आपल्याला काही राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात, आणि फक्त अवशेषच आहेत, भग्नावस्थेमध्ये आहेत, आणि सुस्थितीमध्ये फक्त महादेवाचं मंदिर आहे, आणि तेच आपण पाहू शकतो. तर मित्रांनो, किल्ला एक्सप्लोर झालेला आहे, आणि आता आपण परतीचा प्रवास सुरू करतोय. तर मित्रांनो, आजचा आपला ट्रेक पूर्ण झाला आहे, आणि आपण गड उतार झालो आहे. आजचा दिवस खूप छान होता. किल्ला चढायला सोपा आहे, किल्ला छोटा आहे, आणि त्यामुळे किल्ल्याची चढाई सोपी झाली. तर तुम्हीसुद्धा किल्ला हा आरामात ट्रेक करू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय. भेटूया एक दुर्ग भ्रमंतीच्या एका नवीन एपिसोडमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये, नवीन किल्ल्यावरती.
तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.